नाही नाही नाही, ते काम होऊन जाईल तुमचं, होऊन जाईल होऊन जाईल. अरे वा, आज काय विशेष? सगळ्या युतीचे लोक आज इकडे कसे काय? साहेब, आईला डोक्याचा एवढा भोंगा झालाय की मीडिया समोर जनतेला काय सांगायचं हे सुचेनाचं झालंय. तुम्हाला भुगा म्हणायचं का? अहो मग तसं स्पष्ट म्हणा ना, इथे गैरसमज होतो. आणि सकाळचा हा भोंगा असताना दुसरा भोंगा कुठून आला? अहो साहेब, रस्ते खराब आहेत, महागाई वाढली आहे, तरुण मुलं नोकऱ्या मागतायत. आता ह्या सगळ्यांना मूर्ख कसं बनवायचं? काहीतरी आयडिया द्या ना. अरे मूर्खांनो, जनतेला डोकं नसतं, फक्त भावना असतात. तुम्ही त्यांना विकास द्यायचा प्रयत्न करताय ना, ही तुमची चूक आहे. त्यांना वाद द्या. वाद? वाद म्हणजे काय साहेब? सोपं आहे. एखादा जुना मुद्दा उकरा. जातीपातीचं राजकारण आता जुनं झालंय. लोकांना एखाद्या अदृश्य शत्रूची भीती दाखवा. सांगा, तुमचा धर्म धोक्यात आहे, तुमची संस्कृती धोक्यात आहे. मग बघा, हे लोक जे नोकऱ्या मागत फिरतायत ना, ती लोक झेंडे घेऊन तुमच्या मागे रस्त्यावर येतील. अहो, ही आयडिया केली ना यांच्या पक्षानं. जातीयवादाची कीड सोडली ना जनतेच्या शेतात. आयडिया केली आणि केली. अहो यांच्या पक्षातले लोक आमच्या घोटाळ्याच्या फायली बाहेर काढतायत, त्यांना जरा आवरा. फायलींनी उत्तर द्यायचं. त्यांनी तुमचा एखादा जुना घोटाळा बाहेर काढला ना, की तुम्ही पण त्यांचा घोटाळा बाहेर काढा. लोकांना गोंधळ पडला पाहिजे. फक्त तुम्ही एकमेकांवर कितीही आरोप केले तरी खटले चालवून जेलमध्ये थोडी टाकणार आहात. पण साहेब, लोक ह्यावेळी कामं मागतायत. आम्ही कामं केलीच नाहीत, फक्त नारळ फोडलेत. स्वप्न विकायला शिका. सांगा की पुढच्या 5 वर्षात आम्ही शहराचं न्यूयॉर्क करू. लोकांना माहीत असतं की असं काही होणार नाही, पण स्वप्न बघायला कोणाला आवडत नाही. फसवणूक अशी करा की फसणाऱ्याला वाटावं की त्याचं भलं होत आहे. आणि मीडिया, सोशल मीडिया. माझ्या ग्रुपमधली 500 मुलं तुमच्यासाठी IT सेल म्हणून काम करतील. सकाळी एक खोटा व्हिडिओ आणि संध्याकाळी एक अफवा. खरं काय आणि खोटं काय हे बघायला कोणाला वेळ आहे? त्यांना ऑनलाईन गेम्स नाहीतर ऑनलाईन जुगारात गुंतवा. एखादी भावनिक लाट निर्माण करा किंवा डेटा पॅक स्वस्त करून द्या. एकमेकांच्या जाती धर्मावर चिखलफेक करायला त्यांना सोशल मीडिया द्या. एकमेकांची स्टेटस ठेवण्यात एवढे व्यस्त होतील की नोकरी धंद्याला प्राधान्यच देणार नाहीत. आणि आमचे विरोधक ते खूप ओरडतायत. घ्या त्यांना आपल्या पक्षात. जे कालपर्यंत तुमच्यावर टीका करत होते ना, त्यांना आज तुमच्या शेजारी बसवा. जनतेला कन्फ्यूज करा. त्यांना कळूच देऊ नका की नेमकी आपली बाजू कोणती आणि विरोधक कोण. तुम्ही सगळे आतून एक आहात हे कळता कामा नये. साहेब, आता शेवटचा प्रश्न. या वेळचं घोषणापत्र काय असावं? घोषणापत्र? अरे त्यात असं लिहा जे कधीच पूर्ण होणार नाही. कारण जे पूर्ण होत नाही त्याचीच माणसं जास्त वाट बघतात. त्यांना सांगा, आम्ही चंद्रावर शेती करू आणि मंगळावर तुमचं घर बांधू. नाहीतर कॅलिफोर्निया, सिंगापूर, कोणत्या तरी दुसऱ्या देशासारखं करू म्हणावं. म्हणजे साहेब, आम्ही पुन्हा एकदा मूर्खांचा बाजार मांडायचा. पुन्हा एकदा? मग इतके वर्ष काय केलं? आणि मूर्खांचा बाजार नाही रे, लोकशाहीचा उत्सव म्हणावं त्याला. चला, त्यांचं चालू देत. सत्यमेव जयते. आपण आपलं सत्तामेव जयते कायम ठेवू. चला या आता. आणि हो, जाताना वेगवेगळे जा. कोणाला कळता कामा नाहीये तुम्ही एक आहात ते. या.
आहे